आता हांग मेळिल्ल्यांक सर्वांक देवान स्मरण करून प्रितीन आशीर्वाद करतात. तो संदर्भ प्रत्येक जाण सर्वांक सांगता म्हणना सहस्रकुंभाभिषेकू देवालो चंदायेर कोरका, वैभवान कोरका, आनंदान कोरका, चांग रितीरी जावका आनी ताज्यान करतना सर्वांनी अभिष्ट प्राप्त करून घेवका. प्रत्येक जाण देवालयांत जे वैभवा जान आशिल्लें, अति वैभवा जान आशिल्लें तें दर्शन मेळ्ळें तसलें ती एक सेवा देवाली ती विशेष रुपारी चलची तशी जावका म्हूण सगळी भारी विशेष रितीरी हांग सगळे कार्यक्रम केला म्हूण सांगून आयकिल्या. केलेले कार्यक्रम सगळे देवान घेतले री तें आमी जेविलें शीत जिरल्या म्हणकी जिरल्यार तें फलप्रद जाता. तशी देवान घेतल्यार फलप्रद जाता. ते खातीर येदोळ जालेले कार्यक्रम नाजाल्यार कसलकी नमस्कार प्रदक्षिण नमस्कार डबल म्हण आयकिल्या ते सर्वय देवान स्विकार करून घेवका आनीक आनंदान घेवका, भक्तीन केलें असं संतोषार स्विकार करून घेवका म्हणून देवा लेगीत प्रार्थना करतात. मागीर पण जेम सहस्रकुंभाभिषेकू देव म्हळ्यार आनंद. देखून कोणाकय दुःख जायना आनंदान जावका. ताका देवान तो आनंद दिवचो. आनंद म्हळ्यार तो आनी दिवचो जाल्यार ताणें ताणें दिल्ल्यार मात्र आनंद मेळचो. त्या निमित्तान देवान अनुग्रह करून आनंदान तें चलोवका सर्वांकय चांग आनंद जावं तशी ते कार्यक्रम चलका. कोणीय जाल्यार एक दुःख पावचा कारण जावचा नज अशी देवा लेगीत दोनी जावन प्रार्थना करता. देव म्हळ्यार रक्षण करच्यात. सृष्टीकर्ता ब्रह्म खंय कांयपणी कसलें तरी पाप करून वायट केलें तरी जाल्यार ताका संहार करचें कांयपणी रुद्रान खंय. त्या देवान पालन करचें म्हळें आसा. तशी विष्णू म्हळेलें पालन करचें दैवत सर्वांकय पालन करता तो. ताजे खातीरच तागेलें प्रत्येक जाण आशिल्लें रूप. तशें आसतना कोणाकय अनुग्रह करना अशी ना. ಎಲ್ಲರನ್ನು ಸಲಹುವನು ಇದಕ್ಕೆ ಸಂಶಯ ಬೇಡ म्हळें आसा. देखून कोणाकय आपण पावना करना धरना म्हूण देवान सांगिल्लें ना. जगतांकय पावता ते सांगल्यार मस्त जाण कळची ना जाल्यार ताका एक दृश्टांत दिल्यार कळच्या पुरो. पावस आसा पावसा उदक म्हण जाल्यार कोणें डिस्टील केलेलें डिस्टील जावन आयिल्लें तातलें शुद्ध उदक तें उदक समुद्रान पडल्यार समुद्र गोड जायना तें उदक मीठ जाता. त्या उदका दोश न्हय. समुद्र मीठशें देखून समुद्रा उदक मीठशें देखून तें उदक पडलें तें मीठशें जाता. तो पावसा उदक फातरार पडचें सांग गोडा उदक म्हूण फातर पिना. तेज उदक गाद्या पडचें बेळ वयल्या चंद कोन कोसून सार घालून तरी बेळ वयल वेळेर तें उदक पडल्यार बेळ मस्त जाता. त्या उदकाचो पित्त मात्र न्हय मस्त फल दिवन तशें करता. पावस तोचता पावसा व्यत्यास ना. तशें देवाल दये व्यत्यास ना. पात्र तरी जावका जाल्यार तशें ना जाल्यार ते पात्रां समजावन फल येवचें म्हळ्यार तूं कांय संशय